बटन सर खाली. रेडी का? खाली बसून काय रे? बस खाली. यांना बसता येत. आज 26 जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन. आपल्या सर्वांच्या आवडत्या राष्ट्रीय सणानिमित्त मी काही 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. इंग्रजांच्या तावडीतून आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक थोर नेते आणि स्वातंत्र्यवीरांना बलिदान द्यावे लागले. त्यानंतर राज्यघटना लिहिण्याचे कठीण काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण केले. राज्यघटना लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस इतका कालावधी लागला. 26 जानेवारी 1950 ला आपल्या भारत देशात संविधान अंमलात आले. आपल्या देशाला पूर्ण स्वतंत्र गणराज्य घोषित करण्यात आले. त्यानंतर आपल्या भारत देशाला आपण आणखी महान बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. 26 जानेवारी हा दिवस आपण दरवर्षी राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. जाता जाता शेवटी एवढेच म्हणे, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे. मतभेद नसू दे. जय हिंद जय भारत. मस्त कमी सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला. ज्यांनी भारत देश घडविला. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. हा दिवस या सर्व भारतीयांसाठी आनंदाचा, उत्साहाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. या मंगल दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्र हो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा राज्यकारभार सुरळीत चालण्यासाठी एका योग्य दिशेची गरज होती. त्यासाठी संविधान तयार करण्यात आले. देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले. त्या सर्व क्रांतिकारकांना मी विनम्र अभिवादन करते. थोर आमची भारत माता, आम्ही तिचे संतान. आमचा भारत देश मान, आमचा भारत देश मान. बोला भारत माता की जय. हे बोला भारत माता की जय. धन्यवाद. मी इयत्ता 4चा पाठ शिकतो. आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाची माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकावी ही माझी नम्र विनंती. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन, मातृतुल्य पितृतुल्य पालक आणि माझ्या बालमित्रांनो, लहरतो तिरंगा आज अभिमानाने उंच आकाशी. उजळू सारे रंग त्याचे, प्रण आज एकमुखाशी, प्रण आज एकमुखाशी. जगण्या शिकण्याचा अधिकार मजला दिला ज्याने आज. संविधानाचा करतो आदर, करुणी मुजरा मानाचा द्यास, करुणी मुजरा मानाचा द्यास. आज 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. प्रथम आपल्या सर्वांना या मंगलमय सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. माझे पहिले वंदन माझ्या मातृभूमीला, जिच्या कुशीत अनेक क्रांतिकारकांनी जन्म घेतला. माझे दुसरे वंदन या तिरंग्याला, जो भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा खरा साक्षीदार आहे. माझे तिसरे वंदन छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्यांनी स्वराज्याचे बीज मातीच्या कणाकणात रुजविले आणि प्रत्येक माणसाच्या मनामनात रुजविले. आज आपल्या आनंदाचा, उत्साहाचा, मांगल्याचा आणि अभिमानाचा दिवस म्हणजे 26 जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिन. 150 वर्षांच्या जुलमी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या संसाराची राखरांगोळी करून स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली. सर्वप्रथम क्रांतिकारकांना अभिवादन करतो. तसेच रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सीमेवर तैनात असलेल्या माझ्या तमाम सैनिक बांधवांनाही अभिवादन करतो, मानाचा मुजरा करतो. मित्रांनो, जशी आपल्या कुटुंबाला करता माणसाची गरज असते, तशी भारताला राज्यघटनेची गरज होती. ही राज्यघटना लिहिण्याचे काम महामानव, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. मित्रांनो, जरी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला, तरी या स्वातंत्र्याला आकार देणारा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950. भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. 150 वर्षांच्या अविरत संघर्षानंतर आपल्या भारतानं अनेक भाषा व संस्कृतींना एकत्र गुंफण्यासाठी लोकशाही शासन पद्धतीचा अंगीकार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान अतिपरिश्रमातून 2 वर्षे 11 महिने 18 दिवस या कालावधीत पूर्ण केले. 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेने संविधान मान्य केले. मित्रांनो, 26 जानेवारी 1950 ला आपण संविधान का स्वीकारले? कारण पंडित नेहरू यांनी 26 जानेवारी 1930 ला काँग्रेस अधिवेशनात तिरंगा फडकवून स्वातंत्र्याची मागणी केली होती. हे अधिवेशन पाकिस्तानातील लाहोरमध्ये रावी नदीच्या काठावर भरले होते. हा दिवस स्मरणात राहावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान या दिवशी स्वीकारण्यात आले. संविधानाने आपल्याला न्याय, बंधुता, समता दिले. पूर्वी राजाचा मुलगाच राजा व्हायचा, परंतु त्या राजाची निवड मतपेटीतून व्हायला लागली. संविधानामुळे आपल्याला न्याय, हक्क मिळाले, तसेच कर्तव्यही मिळाले. परंतु त्याच्यासमोर अजूनही काही समस्या आहेत, जसे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या, स्त्रियांवर होणारे अत्याचार, कुपोषण. या सर्व समस्या सोडवण्याचा आपण प्रयत्न केलाच पाहिजे. आपल्या देशासाठी जे जे जमेल ते आपण केलंच पाहिजे. मित्रांनो, आपण आपले जवान आपल्या धर्तीसाठी आजही लढत आहेत. आपल्या कुटुंबापासून दूर राहून आपले कर्तव्य करत आहेत. आपल्या भारताला उज्ज्वल बनवण्यासाठी आपण काय करतो? अगदी साधी गोष्ट बालमित्रांनो, जरी आपण सीमेवर जाऊन लढू शकत नसलो तरी आपल्या देशाला स्वच्छ ठेवू शकतो, निसर्गाचे रक्षण करू शकतो. मित्रांनो, आपला भारत देश अस्वच्छ कोणामुळे झाला? आपल्या मातेला अस्वच्छ करण्यास आपणच जबाबदार आहोत. मित्रांनो, आपला भारत देश अस्वच्छ झालाय भ्रष्टाचारामुळे, अंधश्रद्धेमुळे, गुन्हेगारांमुळे आणि त्या कर्तव्य विसरणाऱ्या नागरिकांमुळे. असो, आज आपल्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली लाल किल्ला येथे होणाऱ्या कार्यक्रमात भारताच्या उन्नतीचे प्रात्यक्षिके पाहायला मिळतात. आपण सर्व नागरिकांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावलेच पाहिजे, तरच आपल्या देशात सौख्य नांदेल. जाता जाता एवढेच म्हणेन, स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम. त्यांच्या निस्वार्थ त्यागाने तर भारत बनला महान. मित्रांनो, प्रजासत्ताक देशाचे पावित्र्य आपण राखलेच पाहिजे. संविधानाने दिलेले अधिकार जसे की आपल्याला माहितीच आहे, तसेच कर्तव्यही आपण जाणून घेतले पाहिजे व त्याचा आदर केला पाहिजे. चला तर मग देशाची समस्या जाणून दूर करण्याचा प्रयत्न करूया. देशातील प्रत्येक देश बांधव माझा बांधव आहे असे वागून संविधानाचा आदर करूया. विविध क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा नायनाट करूया. आपल्या मातेला अभिमान वाटेल असे वागूया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.
मेरी माँ के पैर को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे। गुजरने वाली हवा जरा मेरे दोस्तों मेरी दिलरुबा मेरी माँ को मेरा पैगाम दे। उन्हें जाके तू ये पैगाम दे। मैं वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा, मैं अपने गाँव में उसी के छाँव में, माँ के आंचल से उसी के आंचल से किया जो वादा था वो निभाना है। संदेशे आते हमें तड़पाते जितनी आती है वो पूछी जाती है कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम्हारी नींद सुना सुना छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे हम मिलकर नई कहानी। छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे हम मिलकर नई कहानी। आसमान के तारे हम हैं, रोशन करे जहां ये, एक जैसे हम तो हैं सारे, फिर क्यों है ये दरारें। हिंदू मुस्लिम सिख ईसाई ये तो नाम है सारे, नाम में क्या रखा है जब एक खून के रंग हमारे।